स्टुडंट, आपण या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत बायेशियन मेथड. ओके, ही बायेशियन मेथड्स बिलॉंग्स टू द फॅमिली ऑफ प्रोबॅबिलिस्टिक क्लासिफिकेशन मॉडेल्स. म्हणजे ही जी काही मेथड आहे ही प्रोबॅबिलिटीवर डिपेंड आहे आणि त्याच्यावरून प्रोबॅबिलिटी काढूनच आपण जे काही ऑब्जेक्ट्स आहेत हे ऑब्जेक्ट आपण क्लासिफाय केले जातात. तर त्याच्यासाठी एक्झाम्पल आपण बघूया की फाइंडिंग आउट अ पेशंट प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग कॅन्सर डिसीज. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये कोणाची प्रोबॅबिलिटी काढायची की ज्यांना आपण कॅन्सर डिसीज झालेले आहे त्यांची, त्या पेशंटची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. बघूया खाली काय सांगितलेलं आहे. लेट्स से स्मोकिंग टेस्ट इज द टेस्ट फॉर डायग्नोजिंग डिसीज. ओके, खाली बघा काय पॉईंट दिलेला आहे. 10% ऑफ पेशंट्स हॅव कॅन्सर्स, म्हणजे 10% जे काय पेशंट आहेत 10% ज्यांना कॅन्सर दिलेले आहेत त्यांची प्रोबॅबिलिटी किती आहे 0.1 आहे. ओके, त्याला ए ऑब्जेक्ट असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर 5% ऑफ पेशंट इज स्मोकर, म्हणजे त्याच्यामधले जे काही कॅन्सर झालेले जे काही पेशंट आहेत त्याच्यामधले 5% जे काही पेशंट आहेत ते स्मोकर आहेत. ओके, त्यांची प्रोबॅबिलिटी किती आहे 0.05. ओके, अमंग दोज पेशंट डायग्नोज्ड विथ कॅन्सर 7% आर स्मोकर्स, म्हणजे ज्यांना कॅन्सर पण आहे प्लस ते स्मोकर्स पण आहे. ओके, तर त्यांची प्रोबॅबिलिटी किती आहे 7% आहे. त्याचं काय दिलेलं आहे बघा, पी प्रोबॅबिलिटी ऑफ B/A. ओके, युजिंग बायस थेरम वी कॅन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग कॅन्सर इफ द पेशंट इज स्मोकर. आता कोणाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची की जे कॅन्सर झालेले आहेत असे किती आहेत 10% आहेत पण त्याच्यामधले स्मोकर पण आहेत. ओके, त्यांची प्रोबॅबिलिटी काय करायची आहे फाइंड आउट करायची आपल्याला. ओके, मग प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला बायेशियन मेथडने हा फॉर्म्युला दिलेला आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ A of B इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ A/B इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ A डिवाइड अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ B. आता प्रोबॅबिलिटी ऑफ A/B म्हणजेच हे जे काही म्हणजे पेशंट स्मोकर पण आहेत आणि जे काही कॅन्सर झालेले आहेत त्याच्यातले काही पेशंट स्मोकर पण आहेत, असे किती आहेत 7%. ओके, मग त्यांचीच आपण कसं लिहू शकतो 0.07 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ A, म्हणजे कोणते की जे कॅन्सर झालेले आहेत त्यांची किती आहे प्रोबॅबिलिटी 0.1. 0.07 इंटू 0.1 अपॉन काय प्रोबॅबिलिटी ऑफ B किती आहे 0.05. हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर किती येतात 0.14. ओके, म्हणजे आपण ह्याच्यावरून असं रिझल्ट काढू शकतो की इफ द पेशंट इज स्मोकर देअर चान्सेस ऑफ हॅव्हिंग कॅन्सर इज 14%. म्हणजे जे काही स्मोकर आहेत त्यांना कॅन्सर, त्याच्यामधले जे काही 14% लोक आहेत त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे, असं आपण ह्याच्यावरून रिझल्ट काढू शकतो. ओके, तर हे आहे बायेशियन मेथड याच्यामध्ये यूज केलेली आहे. ओके, नेक्स्ट आपण टॉपिक बघूया नेव्ही बायस क्लासिफायर. ओके, हा जो काही नेव्ही बायस क्लासिफायर आहे यालाच प्रोबॅबिलिटी क्लासिफायर असं म्हणतात आणि हे क्लासिफायर बायेशियन मेथडवरती डिपेंड आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. classifier techniques is particularly suited when the dimensionality of the input is high. Naive Bayes classifiers are the family of simple probabilistic classifiers based on applying Bayes' theorem with strong independent assumptions between the features. आता इथे ह्याच्यामध्ये आपल्याला 2 ऑब्जेक्ट लागतात. तर इथे सुद्धा 2 ऑब्जेक्ट दिलेले आहेत, एक रेड ऑब्जेक्ट आहेत आणि ग्रीन ऑब्जेक्ट आहेत. एकूण जे काही टोटल ऑब्जेक्ट आहेत किंवा टोटल ऑब्जेक्ट आहेत हे किती आहे 60 आहेत. ओके, तर 60 पैकी रेड ऑब्जेक्ट किती आहेत बघा, टोटल 60 ऑब्जेक्ट्स 40 ग्रीन अँड 20 रेड, म्हणजे 20 जे काही आहेत ऑब्जेक्ट हे किती आहेत हे रेड जे काही ऑब्जेक्ट आहेत हे 20 आहेत आणि ग्रीन ऑब्जेक्ट आहेत हे 40 आहेत.
टोटल जे काही ऑब्जेक्ट आहेत हे किती आहे 60 आहे. ओके, तर त्याची प्रोबॅबिलिटी काय येणार, प्रायर प्रोबॅबिलिटी काय येणार रेडची, तर प्रायर प्रोबॅबिलिटी ऑफ ग्रीन इज इक्वल टू 40/60. जे ग्रीन जे काही ऑब्जेक्ट आहेत हे किती आहेत 40, म्हणून त्यांची प्रोबॅबिलिटी किती येणार 40/60. ओके, नेक्स्ट प्रायर प्रोबॅबिलिटी ऑफ रेड किती आहे 20, म्हणून काय येणार 20/60. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, इथे तुम्हाला अजून एक न्यू ऑब्जेक्ट दिलेलं आहे. ओके, तर न्यू ऑब्जेक्ट कोणामध्ये क्लासिफाय होणार आहे, म्हणजे रेडमध्ये होणार आहे की ग्रीनमध्ये होणार आहे, हे आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. आता हा जो काही न्यू ऑब्जेक्ट दिलेला आहे एक व्हाईटमध्ये, त्याच्याभोवती एक सर्कल काढलेला आहे बघा, हा मोठा सर्कल काढलेला आहे. ओके, आता ह्या न्यू ऑब्जेक्टच्या जवळ 3 ऑब्जेक्ट आहेत रेड आणि एकच ग्रीन ऑब्जेक्ट आहे. आता जास्त ऑब्जेक्ट कोणते आहेत ग्रीन ऑब्जेक्ट आहेत आणि कमी ऑब्जेक्ट कोणते आहेत रेड आहे. म्हणजे ह्या जर आपण एक्झाम्पलवरून धरून चाललं की हा जो काही न्यू ऑब्जेक्ट व्हाईट दिलेला आहे त्याचे ग्रीन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत, कारण जास्त ऑब्जेक्ट कोणाचे आहेत ग्रीनचे, म्हणून ह्या न्यू ऑब्जेक्टचे ग्रीन होण्याचे चान्सेस आहेत असं आपल्याला ह्या डायग्रामवरून दिसून येतं. पण ग्रीनच्या ह्या न्यू ऑब्जेक्टच्या जवळ जास्तीत जास्त ऑब्जेक्ट कोणाचे आहेत रेडचे, म्हणून तो न्यू ऑब्जेक्ट आहे तो रेडसुद्धा होण्याचे चान्सेस आहेत असं सुद्धा आपण म्हणूया. ओके, मग आत्ता ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, ह्याची जे काही हे जे काही न्यू ऑब्जेक्ट दिलेला आहे त्या न्यू ऑब्जेक्टची आपल्याला काय करायचे आहे क्लासिफाय करायचं आहे की तो रेडमध्ये कन्वर्ट होईल की ग्रीनमध्ये कन्वर्ट होईल. ओके, मग त्याच्यासाठी बघूया आपण नेक्स्ट, त्याच्यासाठी बायस थेरम आपण यूज करूया. ओके, तर इथे बघा काय सांगितलं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स. आता एक्स जो आहे तो म्हणजे न्यू ऑब्जेक्ट आहे, त्याला एक्स नाव असं दिलेलं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स गिवन ग्रीन आहे ते काय येईल त्याची 1/40. म्हणजे बघा त्याची प्रोबॅबिलिटी किती येईल, किती आहे त्याच्या इथे एकच ग्रीन आहे, बरोबर आहे ना, म्हणजे 1/40. ओके, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स गिवन रेड. आता रेड किती आहे तिथे बघा 3 आहेत त्याच्यामुळे तिथे त्याची प्रोबॅबिलिटी काय येईल 3/20. ओके, 3/20. पोस्टीरियर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स बीइंग ग्रीन. ओके, प्रायर प्रोबॅबिलिटी ऑफ ग्रीन. आता बघा इंटू लाईकलीहूड ऑफ एक्स गिवन ग्रीन. आता इथे काय दिलेलं आहे बघा 4/6. आता प्रायर प्रोबॅबिलिटी ऑफ ग्रीन किती आहे बघा, किती दिलेली आहे त्यांनी 40/60 दिलेली आहे प्रायर प्रोबॅबिलिटी ऑफ. तेच आपण कसं लिहू शकतो की 4/6 म्हणजे 0 0 कॅन्सल होणार, 4/6 इंटू 1/40. ओके, ही जी काय प्रोबॅबिलिटी दिलेली आहे एक्सची ती किती दिलेली आहे 1/40 आणि ही प्रायर प्रोबॅबिलिटी 4/6. ह्याचा आन्सर किती येणार आहे 1/60 आन्सर येणार आहे. तसंच आता आपण काढलेलं आहे ग्रीनचं, तसंच रेडचं आता आपण काढूया. पोस्ट प्रायर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स बीइंग रेड, त्याची प्रायर प्रोबॅबिलिटी किती आहे 20/60. म्हणजेच आपण लिहू शकतो 2/6 इंटू एक्सची किती दिलेली आहे प्रोबॅबिलिटी 3/20. यांचा आन्सर किती दिलेला आहे 1/20. ओके, आता ॲज अ कम्पॅरिझन आपण दोन्ही पण कम्पॅरिझन केले तर फायनली आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, रिझल्ट काय मिळणार आहे. फायनली वी क्लासिफाय एक्स ॲज रेड सिन्स इट्स क्लास मेंबरशिप अचीव्ज द लार्जेस्ट पोस्टीरियर प्रोबॅबिलिटी. ओके, म्हणजे जो काही एक्स ऑब्जेक्ट दिलेला आहे न्यू ऑब्जेक्ट दिलेला आहे त्याची पोस्टीरियर प्रोबॅबिलिटी काय येणार आहे रेड येणार आहे, म्हणजे त्याचे जास्तीत जास्त चान्सेस काय येणार आहेत रेड येणार. हे या मेथडवरून क्लिअर होते. ओके, तर आता आपण बघितलेले बायशियन मेथड आणि नेव्ही बायस क्लासिफायर, अशा प्रकारे ह्या 2 मेथडद्वारे आपण प्रोबॅबिलिटी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, थँक्यू.